गोमाशा, पिसा, डास आणि माश्या. पावसाळ्यामध्ये तर याचा जास्त त्रास होतो. मग आणि याचा जनावराला त्रास होतो आणि त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो, रोगराईवर परिणाम होतो. डास माश्या चावल्याने डेंग्यूसारखा आजार फैलावतो. गोचडानं गुचिड तापासारखा विषय फैलावतो. मग या सर्व गोष्टीला काय करायचं हा प्रश्न आहे. मग काल या परभणी हिंगोलीच्या ग्रुपवर एक पोस्ट आली होती एका डॉक्टरची. गोचडाचे इंजेक्शन कधी करायचं, एक मोठी गाय दाखवली, त्याच्यावर गोचडाचं एक चित्र दाखवलं आणि इंजेक्शन कधी करायचं, कधी फायद्याचं, कधी तोट्याचं. त्यानं मी टाकलं कधी आयुष्यात गोचडाचे इंजेक्शन करायचं नाही. ते म्हणाले मग काय करायचं. डॉक्टर आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांच्या कॉलेजमध्ये, त्यांच्या पुस्तकामध्ये आणि त्यांच्या ॲनिमल हजबंड्री ह्या विषयामध्ये शिकवलेला आहे, त्याप्रमाणे ते सांगणार. पण आमचा अभ्यास जो आहे तो आमच्या 50 वर्षाच्या अनुभवामध्ये आहे. सगळं करून बघितलं, कशाने गोचिड जात नाहीत, कशाने गोमाशे जात नाहीत, कशाने काही होत नाही. मग याला करायचं काय. एकच औषध सतत वापरून, बोटॉक्स पहिलं वापरायचे, ते आता लागूच लागत नाही. आता टाकटीक आलं आहे, म्हणजे वरचेवर स्ट्रॉंग औषध देणं आणि त्या शरीरावर त्याचा परिणाम होणं, साईड इफेक्ट होणं साहजिक आहे. इंजेक्शन करताय कातडीच्या खाली ऑल क्लिअर नावाचं किंवा अनेक कुठल्या पद्धतीचं गोचिड होऊ नये म्हणून, तर त्याच्या शरीरावर निश्चित परिणाम होतोच, कारण ते ॲलोपॅथी औषध आहे. मग याला करायचं काय. गोचिड होत नाही, माझ्याकडं गोठ्यावर या, एक गोचिड दाखवा, 1000 रुपये मिळवा, चॅलेंज देतो. मग हे कसं शक्य आहे. आणि ते पण 20 रुपयात, आणि गाईला हात न लावता. कसलंच गाईला औषध मी लावत नाही, कधीच लावत नाही. गाईच्या अंगाला औषध लावत नाही, गायला इंजेक्शन करत नाही, काही करत नाही. तर सोपं औषध आहे, एक हमला नावाचं कृषी केंद्रामध्ये मिळणारं औषध आहे, हमला. त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन, 50% क्लोरोपायरिफॉस, 5% सायपरमेथ्रिन याचं कॉम्बिनेशन आहे. आणि ते औषध 3 मिलीनं